हॅलो. हा बोल की ताई. कुठे आहेस भैया? हाय अगं शेतात आहे. पाऊस पडना झालाय. स्प्रिंकलर जोडा लागला. नुसता असा जीव परेशान झालाय बघ. रक्षाबंधन आहे आज, येणार आहेस का नाही? रक्षाबंधनला येणार आहे म्या, पण मला थोडं शक्यच वाटा लागलंय येणं. का बरं असं? अगं काय करणार आहे, पाऊस पडना झालाय. 2 वर्ष झालं शेती पिकना झालीय. जवळ 1 रुपया नाही. पण तुला माहित आहे ना, आपण दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतो. प्लीज ये. तुला माहित आहे मला एकतर वेळ भेटत नाही तिकडून तिकडे यायला. अगं तुझं समज बरोबर आहे. माझ्याकडे पैसे नाहीत आणि तुला काहीतरी ओवाळण्यासाठी आणावं लागेल ना. मला काहीच नको, फक्त तू ये. मला तुझ्या हातात राखी बांधायची. तू प्लीज ये. मला जर इकडून जाऊन दिला असतं माझे सासू सासरे नवऱ्याने, तर मी तिकडे आले असते. पण तुझा दाजी नाही पाठवणार मला तिकडे. प्लीज तू ये. दाजी कुठे गेलता आता? दाजी आता बाहेर आहेत. मी चोरून चोरून तुला फोन लावलाय. तुला माहितीत ना कशी आहेत आमची सासरवाडीतले. नको बाई तुझ्या घरी. आज ती माणसं लई बेकार आहे. ती नुसतं रक्षाबंधनला आलं तर तिसरंच बोलती ती काही बी. पण तुला बहीण आहे. तू बहिणीसाठी का नाही येऊ शकत आहे? तुझी बहीण मेलेली नाहीये. मेल्यावर नको येऊस. अगं पण तू समजून घेणार आहो. माझ्याकडे जर बाजार करायला पैसा नाही, मी आता कसं येऊ तितक्या लांब? पण काय अवघड आहे बाबा समजा. मला काहीच नको. मीच तुला वाटलं तर रिक्षा भाडं वगैरे, गाडी भाडं वगैरे पाठवते. पण तू प्लीज ये. अगं तसं नाही, ऐक ना. मला काहीच नको ओळण बिवळणी. फक्त तू ये, माझ्याकडून राखी बांधून जा. काय माहिती पुढच्या वर्षी मी राहीन या नाही राहीन. अगं तू असं का बोलायला परक्यासारखं? कारण की मला ना खूप म्हणजे खूप छळ केले ह्यांनी. रक्षाबंधनला सुद्धा माझ्या भावाबर मला भेटून देत नाही ती. अगं मला माहिती आहे का, मी तुझ्या घरी आल्यावर परत तुमचं भांडण होणार आहे, मला फिक्स माहिती आहे. तू हो दे, मला त्रास देतात ना, देऊ दे त्रास. पण मी दरवर्षी प्रमाणे माझ्या भावाला मी राखी बांधूनच राहणार. आणि तुझं काम आहे तू याचं. मला मारू दे कोणी पण, काय पण बोलू दे. अगं पण मी तुझ्या घरी आल्यावर नको ना उगं तुझ्या संसारात ढवळाढवळ. कशाला फुकट? त्यांना राग येतय ना. तुझी बहीण आहे मी. बहिणीसाठी तू याचं, समजलं ना? अगं पण मी आल्यामुळे जर तिथं भांडणं होत असली तर याच कशाला? तू ये. माझं खरं खूप मन तुटेल. काय असं वाटेल की मी तुझ्यासाठी मेलीये जर तू नाही आलास तर. अगं असं बोल नको. आता इथं मला रडू आले बरं का असल्यानं. मग तू याचं. काही जरी झालं तरी तू याचं. नाही तर समजून जा की तू. बरं ऐक की. हॅलो. हा. ऐक, अगं रडू नको. तू एक काम करते का, आता ह्या समजतनं एक पर्याय काढतो मी आता. काय? तू डायरेक्ट पोस्टानं राखी पाठव आपल्याला. पोस्टातनच माझी डोली येईल नेलेली. अगं असं काय करते यार? तू याच इथं, समजलं? एकतर मला येता येत नाही तिकडे. वर्षातून एकदाच येते मी. माहितीये ना तुला. आमच्या सासरवाडीतले मला पाठवत नाहीत. दाजी पण तुझी पाठवत नाहीत. मला माहितीये ना कसा अन्याय आहे माझा इथे. पर्याय नसते ना. काय गोष्टीला पर्याय नसते. तू बहिणीसाठी नाही करू शकत एवढं? नाही येऊ शकत तू बहिणीला भेटायला? अगं त्याची अवकात सुद्धा नाही त्या छपरीची. पण त्याला कसं आहे, गप बसावं लागते. समजा गटगट गिळावं लागते. समजा जर मी मेली तर तू काय करणार आहे? मला बघायला पण नाही. अगं असं कशाला बोलते? रक्षाबंधनचा चांगला सण आहे, जरा काय तर चांगलं बोल की. पण तू ये ना. माझा जीव फक्त माझ्या भावावर अडकलाय. तू ये ना. बरं जाऊ दे, मी काय करतो. हॅलो. हा. मी येतो तुझ्या तिकडं, पण तुझ्या घरी येत नाहो. मी शेजारच्या घरी येतो गुपचूप. काय दिवस आलेत दादा. काय दिवस आलेत आपल्यावर. अगं जाऊ दे ग. आलेल्या दिवसाला पाठ देणं हे आपलं माझा नवरा कर्तव्य. चांगला असतो तर माझ्या भावाने एवढं कष्ट पण उचलायला लागले नसते. माझ्या स्वतःच्या घरात माझ्या भावाला येणं बंधन आहे. ऐक ना, रडू नको. काय कर, मी शेजारच्या काकूच्या घरी येतो. तसं पण आमचं बोलणं आहे चांगलं. तो तिथं ये गपचूप.
आणि लगेच नाही. वापस जा. तू आलास तर आमच्या घरातच येतोस. उद्या जरी मला आमच्या घरातल्यांनी नाही ठेवलं ना तरी मी जाईन निघून कुठे पण तू आमच्या घरातच येतोस. समजलं? अगं तुझ्या घरी येऊन तुझ्या त्या सासूचं टोमणं खाण्यापेक्षा इकडं न आलेलंच बरं वाटतंय मला. देऊ दे टोमण्या, त्यांना टोमण्याच द्यायची तेवढेच काम आहेत. लग्नात तू फक्त येणं काम कर. लग्नात त्यांच्या मुली एवढे जातात भावांना राख्या बांधायला तेव्हा नाहीत काय बोलत. फक्त माझ्या भावाला राखी बांधणं हे बंधन आहे त्यांच्यात. मी कुठलाही सण साजरी नाही करायचा खुशी खुशीनं. त्या तुझ्या सासूचं टोमणं ऐकून ऐकून माझ्या तळपायाच्या मस्तकाचा झाला. त्यांच्याकडे नको तू लक्ष देऊ. तुझी बहीण जिवंत आहे तोपर्यंत ये. तुझ्या पण बहिणीचं आयुष्य नाहीये जास्त लांब. लग्नात फ्रीजच दिलं नाही, वॉशिंग मशीनच दिलं नाही, हुंडाच दिला नाही, सोनच दिलं नाही. असू दे, नको तू टेन्शन घेऊ त्याचं. तू ये उद्या, काय पण झालं तरी ये. का बाय आहे का राक्षसी नाही तीच मला तर कळत नाही एकदा. ती राक्षसीनच आहे, खूप राक्षसी नाही ती. ती फक्त ना पैसा पाण्यावर जिवंत आहे. जाऊ दे, काय करतो मी काय तर ऍडजस्ट करतो आणि येतो मी तिकडे, फिक्स येतो. पण चालते, नाही आला ना तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. एवढं बहिणीचं लास्ट शब्द ऐकून घे. तो आता मला हार्ट करते बरं का, मी नीट सांगायला लागलो मी येतो, तसलं काय बोलू नको. आणि आईला पण सांगून ठेव मी अशाशी बोललो म्हणून. मी मेल्यावर आईला हे तरी शब्द आठवेल. नाही, मी आईला सांगत नव्हतो बघ, तुला खरं सांगायला लागलो. मला छळ केला ह्यांनी, नको वाटतं. फक्त मी माझ्या मम्मीसाठी आणि तुझ्यासाठी जिवंत आहे. माझ्या छोट्या लेकरांसाठी. मी मेल्यावर कोण बघणार ह्यांना? म्हणूनच तू जगून दाखवणार, मरणाच्या गोष्टी कशाला करतेस? कसलं गुण दाखवू? परत माझी काय इज्जत राहणार समाजामध्ये जर त्याने घरातनं बाहेर काढलं तर? मुलींना खूप बंधने असतात, लग्न होण्याच्या आधी आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा. अगं तुला जेवढे दिवस शक्य होते तेवढे दिवस राहणार. लास्टच्या पर्यायाला बाहू खंबीर राही की इकडे काय तुला कोण काय आडवालंय का याला माहेरी? तसं नाही बाळा, पण कसं असते शेवट तुझी पण फॅमिली होणार. मी कशाला तुमच्यात विनाकारण वजन हिथं बाप्पाचा आपल्या 10-12 एकर शेत आहे, ती निम्म्यानं मागाल्यावर परत माझ्या फॅमिलीला त्रास होते होय. दादा ऐक, दाजी या लागले तुझे आणि मी ठेवते. बरं चलतंय, कर फोन वेळ भेटेल तेव्हा. हा.